नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश आणि भूमी दोघं जण बसलेले असतात. तेव्हा भूमी आकाशसाठी पाणी आणून देते आणि त्याला म्हणत असते की आकाश, तुझ्याबरोबर ही घटना कशी घडली होती, म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला होता, तुझे आईवडील कसे तुला सोडून गेले. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी माझ्या आईवडिलांबरोबर बाहेर फिरायला जात होतो. आम्ही सगळेजण हसत खेळत मजा करत जात होतो आणि तेवढ्यातच माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते. तेव्हा इथे आकाश सांगत असतो की ॲक्सिडेंट कसा झाला होता, तो कसा त्याच्या आईवडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा समोरून एक गाडी आली. मी ती गाडी वाचवायला गेलो आणि समोर माधव काका आले होते, पण त्याबद्दल आकाश काही बोलत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश सांग ना, मग नंतर काय झालं. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी रस्त्याच्या अपोजिट साईडला होतो आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला, गाडीचे ब्रेक फेल झाले होते, तेव्हा माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि गाडी एका भिंतीला जाऊन एवढ्या जोरात आदळली की मी गाडीची काच फोडून बाहेर येऊन पडलो. माझ्या डोक्याला जबर मार लागला आणि मी उठून बघितलं तर गाडीला पेट घेतला होता आणि माझे आईवडील गाडीमध्ये होते. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं, ती रडायला लागते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी खरंच सॉरी, मी पण काय सांगतोय तुला, हे सगळं ऐकून तुला त्रास होईल. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही आकाश, मला त्रास होत नाही आहे. किती काय घडलं आहे तुझ्याबरोबर आणि तुझ्या बाबतीत जे घडलं आहे ना, तसंच माझ्या बाबतीत सुद्धा घडलं आहे. म्हणजे माझ्या बाबांचं सुद्धा ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. म्हणजे त्यांना उडवलं, त्या गाडीला शोधण्याचा खूप आम्ही प्रयत्न केला, पण ते लोकं आम्हाला काही सापडले नाही आणि ती खूप श्रीमंत लोकं होती. थोड्या दिवसानंतर त्यांनी ती केसच बंद करून टाकली त्या लोकांना पैसे देऊन. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण आकाश, गाडीचे ब्रेक असे कसे फेल होतील रे, म्हणजे फेल झाले होते की मुद्दामून कुणी ते केले होते. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही, गाडीचे ब्रेक हे फेल झालेच असतील ना, कारण माझे बाबा आणि माझी कुणाबरोबरच दुश्मनी नव्हती. तेव्हा कुणाला असं वाटेल की आम्ही दोघांनी मरायला हवंय, मला नाही वाटत असं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि जाऊ दे, जे व्हायचं होतं ते झालं. तेव्हा भूमी म्हणते, पण तू खूप सोसला असशील ना रे आकाश, एकटा होतास तू तेव्हा. तेव्हा आकाश म्हणतो की आपल्याला कितीही सोसायला लागलं तरी मोहन तर व्हायलाच हवं ना. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी पुढे जावंच लागतं, हो ना भूमी. तर इथे रागिनी म्हणत असते की अभि काय झालं असेल, हा तांडेल फोन का उचलत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे बघ अभि, तू तर काही प्रॉब्लेम केलेला नाही आहेस ना, तुझा का चेहरा एवढा उतरलाय. तेव्हा अभि म्हणतो, नाही गाई, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अभि, तू जेव्हा असं हसत तोंड वाकडं तिकडं करतोस ना, तेव्हा माझ्या पोटात गोळा येतो, गोळा. खरं खरं सांग, तू काहीच केलेलं नाही आहेस ना, तांडेला पैसे दिलेस ना तू, जे मी तुला दिले होते. तेव्हा अभि म्हणतो, हो आई, हो, मी पैसे दिलेत त्याला. तेव्हा रागिनी म्हणते की आपण पाटेगावच्या समुद्रावरती ज्या बोटमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला होता ना, ते फक्त आणि फक्त तांडेलला माहिती आहे. त्याच्यामुळे तांडेलची मर्जी राखणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. दर महिन्याला त्याचे पैसे त्याला पोचायला हवेत, कळलं ना, त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी. तरी ते भूमी आता आकाशसाठी ज्यूस घेऊन येते. तेव्हा आकाश एक दुसरा ग्लास घेतो आणि सेम ज्यूस त्याच्यामध्ये घेतो आणि एक ग्लास तो भूमीला देत असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश माझ्यासाठी कशाला. तेव्हा आकाश म्हणतो, घे भूमी, आज खऱ्या अर्थाने आपण फ्रेंड झालो आहोत. म्हणजे बघ ना, आज आपण आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट एकमेकांबरोबर शेअर केलेली आहे. आणि कसं आहे ना, सुखामध्ये सगळे एकमेकांबरोबर असतात, पण दुःखामध्ये एकमेकांबरोबर जे असतात ना, ते खरे फ्रेंड असतात. आणि म्हणूनच आता केअरिंग अँड शेअरिंग आपण आता आपल्या फ्रेंडशिपमध्ये करणार आहोत. तेव्हा आता हा ज्यूसचा ग्लास तू सुद्धा घ्यायचा आहे. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता एका ग्लासमधला ज्यूस हे दोघंजण पित असतात. तर इथे तांडेल आता महाजनांच्या बंगल्यावरती आलेला असतो, कारण अभिने रागिनीने त्याला पैसे दिलेले नसतात. ते पैसे घेण्यासाठी तो आलेला असतो महाजनांच्या बंगल्यावरती. तर इकडे पौर्णिमाने त्याच रूममध्ये आता मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून ठेवलं होता. तेव्हा ती मोबाईल बघायला येते. त्याच्यामध्ये रागिनी जे काही बोललेली असते की पाटेगावच्या समुद्रावरती बोटीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता ना, तो आपणच केला होता, भूमी आणि आकाशला संपवण्यासाठीचा. तो आता बोलणं सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते बघणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तांडेल आहे. त्याची मर्जी राखणं आता गरजेचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई, तुम्हाला वाटतं माझा मेंदू जिरा एवढा आहे ना, आता हा जिरा एवढा मेंदू तुमची कशी वाट लावतो ना, ते बघाच तुम्ही. आता खूप मोठा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर मी या पुराव्याचा वापर करणार.
तर इकडे तांडेल काका आता धावत येतात आणि ते वॉचमनला म्हणत असतात की तिथे एक म्हातारी बाई चक्कर येऊन पडले, खूप ऊन आहे ना म्हणून. पाणी आहे का तुझ्याकडे, जरा पाणी देतोस का? मी त्यांना पाणी नेऊन देतो. तेव्हा वॉचमन लगेच बाटली देतात आणि तेव्हा इथे तांडेल म्हणत असतो की चला तुम्ही माझ्याबरोबर, आपण दोघंजणं त्याला जरा आधार देऊ आणि सावलीला आणून ठेवू. तेव्हा आता वॉचमन काका धावत जातं त्याच्याबरोबर. तेव्हा तांडेल लगेच मागे फिरतो आणि आता महाजनांच्या बंगल्यामध्ये जातो. तर इकडे भूमी म्हणत असते की मानसी, तू एक काम कर, पानं वाढून घे आणि सगळ्यांना आवाज दे जेवणासाठी. मी आता गुढीला आधी नैवेद्य दाखवून येते. तेव्हा इथे माणसे म्हणते ठीक आहे ताई. तेव्हा भूमी आता नैवेद्य दाखवण्यासाठी बाहेर येते. तेव्हा ती म्हणत असते की हे गुढी सगळं काही व्यवस्थित होऊ दे, या घरामध्ये सतत भरभराट होऊ दे, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि आकाशला सुद्धा लवकरात लवकर बरं होऊ दे, एवढा वाईट नाही आहे तो, असं ती सगळ्यांसाठी चांगलं मागणं मागत असते. तेव्हा तिचं लक्ष जातं तर तांडेल त्यांच्या बंगल्याच्या दिशेने येत असतो. तेव्हा भूमी म्हणते हा माणूस कोण आहे, याआधी त्याला मी इथे कधीच बघितलेलं नाही आहे, मी जाऊन सांगू का आतमध्ये? नाही नको, सगळेजण उगाच पॅनिक होतील, मीच बघायला जाते की हा माणूस कोण आहे, पण तो मागच्या बाजूने का जातोय, असा तिला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा आता तांडेल मागच्या बाजूने जात असतो आणि भूमी त्याच्या मागे मागे येत असते. थोड्या वेळानंतर भूमी त्याचा पाठलाग करत असताना तांडेल तिला दिसेनासा होतो, कारण रांगीने तांडेलचा हात ओढून त्याला एका बाजूला खेचून घेते. तेव्हा भूमी म्हणते कुठे गेला तो माणूस? तेव्हा इथे तांडेल म्हणतो की रागिनी मॅडम तुम्ही? तेव्हा रागिनी म्हणते बरं झालं मी तुला खिडकीतून बघितलं आणि इथे तुला घेऊन आले, घरातील कोणी बघितलं असतं तर 1000 प्रश्न विचारले असते मला, पण तू इथे काय करतोय सांग बरं. तेव्हा तांडेल म्हणत असतो की पाटेगावच्या समुद्रामध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला. तेव्हा इथे भूमी म्हणते की हा माणूस कशाबद्दल बोलतोय? तेव्हा रागिनी म्हणते अरे गप्प बस ना. तेव्हा भूमी म्हणते की पाटेगावच्या समुद्रामध्ये बॉम्ब ब्लास्ट, काल ते पोलीस आले होते CID, ते सुद्धा याच बॉम्ब ब्लास्टबद्दल बोलत होते आकाश बरोबर. म्हणजे या माणसाला माहिती आहे का त्याबद्दल, आणि ह्या घरातलं कुणी ते हे सगळं केलंय, कुणाबरोबर हा बोलतोय? कारण समोर रागिनी उभी असते, ती भूमीला दिसतच नसते. तेव्हा रागिनी म्हणते गप्प बस ना, त्यासाठीच तुझं तोंड गप्प ठेवायला आम्ही तुला दर महिन्याला पैसे देतो ना. तेव्हा तांडेल म्हणतो की तेच तर पैसे आज आले नाही म्हणून तर आलोय ना मी इथे पैसे घेण्यासाठी, नाहीतर सगळ्यांना सांगेन मी तुमचं सत्य. तुम्ही माझ्या बोटमध्ये कसा बॉम्ब ठेवला आणि एक नवीन कपलला तुम्ही कसं उद्ध्वस्त करून टाकलं, हे सगळं मी सांगेन. एक लग्न झालेलं जोडपं, त्याला तुम्ही जीवे मारण्याचा प्रयत्न केलात ना, ते सुद्धा मी सांगेन. तेव्हा रागिनी म्हणते गप्प बस, तुला तुझे पैसे मी दिले होते, अभिने दिले नाही का तुम्हाला पैसे? संध्याकाळपर्यंत तुला तुझे पैसे दिले जातील, पण आता इथून जा, असं रागिनी म्हणते. तेव्हा अभि आता तांडेला अडवतो आणि म्हणतोय तू इथे काय करतोयस? तुझी लायकी आहे का आमच्या घरामध्ये पाऊल ठेवायची? कशासाठी आलायस इथे? तेव्हा तांडेल म्हणतो माझी लायकी काय आहे ना, ते मी बरोबर तुला सांगितलं असतं, माझ्याशी नाद करायचा नाही. रागिनी मॅडमने आता मला वचन दिलंय संध्याकाळपर्यंत पैसे देणार आहेत, म्हणून मी इथून जातोय, नाहीतर तुझं सत्य मी सगळ्यांना सांगून टाकलं असतं, कळलं का तुला? मला फसवायचं नाही, माझ्याबरोबर गद्दारी करायची नाही, ठरलेले पैसे वेळेत द्यायचे. तर इकडे आता आकाशच्या पायाला शेक देण्यासाठी भूमी गरम पाण्याची पिशवी घेऊन आलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तू माझ्या पायाला हात लावतेस, ही कामं करतेस ना, मला नाही आवडत, मी करू का हे सगळं? तरीसुद्धा भूमीचं आकाशच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा इथे ती जेव्हा शेक देत असते तेव्हा आकाश जोरात ओरडतो आणि म्हणतो मला चटका लागला. तेव्हा इथे भूमी म्हणते काय भाजलं का तुला? अरे त्याच्यामध्ये मी थंड पाणी नाही घेतलंय. तेव्हा आकाश म्हणतो नाही भूमी, मला काही भाजलेलं नाही आहे, मी नाटक करतोय. पण काय झालं, तू एवढी टेन्शनमध्ये काय आहेस, कसला विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, मी आज जे काही बघितलं ना ते मी तुला सांगते. म्हणजे मी अर्धवट सगळं काही ऐकलंय, पण तुला सांगणं सगळ्यात गरजेचं आहे. घरामध्ये आधी कोणाला सांगायला नको, कारण मला पूर्ण माहिती नाही आहे, नाहीतर सगळेजण उगाच पॅनिक होतील. पण तुला सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगते. तरी ते रागिनी आता अभिच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते काय तू केलंस हे? तांडेला पैसे नाही दिलेस ना? अरे जुगार जुगार जुगार, काय जुगार खेळतोस तू? कुठल्या पैशाने जुगार खेळायचं हे सुद्धा कळत नाही का? बरं झालं त्या तांडेलला मी बघितलं, नाहीतर आज सगळ्यांसमोर त्याने आपलं भांडं फोडलं असतं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की एक माणूस आला होता, पण तो मागच्या बाजूने गेला आपल्या बंगल्यामध्ये आणि तो कुणाला भेटला काही माहिती नाही आहे. पण जे CID लोक आले होते ना बॉम्ब ब्लास्टबद्दल बोलायला, त्याबद्दल तो बोलत होता. पाटेगावच्या समुद्रामध्ये जी बोट बॉम्ब ब्लास्टमध्ये गेली ना, त्याबद्दलच तो बोलत होता. म्हणजे मला असं वाटतंय हा स्फोट ज्याने कोणी केलाय ना, तो आपल्याच घरातली कुणीतरी व्यक्ती आहे,
असं भूमी म्हणते. तेव्हा इथे आकाशला खूप टेन्शन येतं आणि तो म्हणतो, तू बघितलीस का त्या व्यक्तीला? तेव्हा भूमी म्हणते, नाही, मी त्या व्यक्तीला बघितलेली नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, पौर्णिमा इथे आणि रागिणीला सांगते की आई तुम्हाला माहिती आहे का, भूमी तुमच्या रूमची साफसफाई करते. तेव्हा इथे भूमी आता सगळे कागदपत्र उचलत असताना भूमी महाजन अशी जी सही केलेली असते तो पेपर ती प्रॉपर्टीचा बघते आणि तिला चक्कर येते. तेव्हा आकाश विचारतो की भूमी काय झालं, तुला चक्कर कशी आली? तेव्हा भूमी म्हणते की मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझी साईन बघितली भूमी महाजन म्हणून. त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमी महाजन म्हणून माझी सही कशी काय, असं भूमी म्हणते. तेव्हा आकाश रागिणीकडे बघायला लागतो आणि तिच्याच हातामध्ये ते पेपरसुद्धा असतात.